हॅलो, प्रणाम, नमस्कार. तत्वगचा तुम्हा सर्वांना खूप प्रेमाचा नमस्कार. गप्पा गोष्टींमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या गप्पा गोष्टीचा विषय आहे इट्स ओके नॉट टू बी ओके. कधी कधी असे होते की हाती घेतलेले काम नाही पूर्ण करता येत. होते ना, काही अडचणी येतात आणि सोडून द्यावे लागते. बट इट्स ओके. एखादे काम आता पूर्ण करता नाही आले तरी पुन्हा कधीतरी करता येईलच की. कुठलीही संधी कधीच शेवटची समजू नयेच, कारण लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस. कधी कधी असेही होते की वरवर दिसायला सोपे वाटत असणारे काम नाही जमत. इट्स ओके. अनेकदा प्रयत्न केल्यावरही मनाजोगे नाही करता येत. बट इट्स ओके. सगळ्याच गोष्टी सगळ्यांना जमल्याच पाहिजेत असे कुठे आवश्यक आहे का? हे जमले नाही तर दुसरे काहीतरी नक्कीच जमते ना. सो इट्स ओके. कधी कधी असेही होते की छोट्या छोट्या गोष्टींमुळे खूप ताण येतो, चिडचिड होते, अस्वस्थ वाटते आणि मग हे असे मलाच का होते अशा विचाराने अजून अपराधी वाटते, वाईट वाटते. बट इट्स ओके. हे खूप स्वाभाविक आहे. थोड्या बहुत फरकाने हे प्रत्येकालाच कधी ना कधी होऊ शकते. जसा सर्दी, खोकला, ताप सर्वांना येतो आणि जातोही, तसेच काहीसे हे असते. कधी कधी असेही होते की आपण आत्मजनांच्या अपेक्षेप्रमाणे नाही वागू शकत किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे इतरांचा प्रतिसाद नाही मिळत. बट इट्स ओके. त्याचे कारण एकमेकांशी बोलून समजून घेतले, त्यामागची आपली भूमिका संबंधित व्यक्तीला स्पष्ट करून सांगितली तर त्यामुळे होणारा त्रास कमी होतो. कधी कधी असेही होते की उगाचच मन भरून येते, उदास उदास वाटते, खूप रडू येते. बट इट्स ओके. तेव्हा वाहू घ्याव्यात अश्रू धारा, होऊ द्याव्या सगळा नचरा आणि आपल्या प्रेमाच्या माणसाजवळ बोलून मोकळे करावे बोचणारे शल्य. तर मंडळी, थोड्या बहुत फरकाने हे असे सगळ्यांसोबतच होते किंवा होऊ पण शकते. ही सारी भावनिक आंदोलने आहेत जी आपल्या मनाशी संबंधित असतात. यांचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर होतो. भावनांच्या या दुनियेत ज्याला आहे त्या परिस्थितीला स्वीकारण्याचे कौशल्य साधते तो पुढे जात राहतो आणि ज्याला परिस्थितीचा आणि स्वतःचा स्वीकार करता येत नाही तो आपल्याच गर्तेत हरवायला लागतो आणि त्याचा मग त्रास वाढत जातो. हा भावनिक आणि मानसिक त्रास कमी करायचा असेल तर योग्य वेळी योग्य व्यक्तीजवळ योग्य पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत. मनात साठवून न ठेवता जवळच्या व्यक्तीजवळ बोलल्या गेले पाहिजे. जर असे कोणी आपल्याला समजून घेणारे, प्रेमाचे, विश्वासाचे माणूस नाही असे वाटते, अगर असं वाटत असेल तर मानसशास्त्रीय समुपदेशक शाखाला भेटता येते. त्यात कोणताही कमीपणा नसतो. आपण जशी आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेतो तशी मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी इट्स ओके दॅट नॉट टू बी ओके हे वाक्य कायम लक्षात ठेवायला हवे. आणि अजून एक, चलो छोडो जाने भी दो यारो, हे वाक्य अंगीकारता आले पाहिजे. सहज सुलभ जे तुला वाटते, नाही जमले तर संधी होती उभी समोरी, तीही हुकली तर हरकत नाही. जगणे काही इतकू त्याने संपत नाही.
किती नाचशी किती धावशी याने थकला जर, तुझ्या उणीवा तुला स्वतःला जाणविल्या तर हरकत नाही. जगणे काही इतुक्याने रे संपत नाही. पाणी तुझ्या डोळ्यांमधले कुणा दिसे जर, हळव्या क्षणी त्या कधी कुठे तू चुकला तर हरकत नाही. जगणे काही इतुक्याने रे संपत नाही. सकाळ हसरी रोजच नसते, ध्यानी धरले जर काळोखाने गर्दी केली सभोवती तर हरकत नाही. जगणे काही इतुक्याने रे संपत नाही. मंत्र एवढा सहज सख्या रे ध्यानी धरतो, चलो छोड़ो तो आगे बढ़ लो जाने भी दो. सो मित्रांनो, इट्स ओके टू नॉट टू बी ओके. आणि लाईफला हळूहळू एक एक क्षणी जगा. काही त्रास असेल तर सांगायला शिका. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि हसत रहा. तर तत्वगर्ल पुन्हा एकदा येईल तुमच्याशी गप्पा गोष्टी करायला एखाद्या विषयावर. तोवर हसत रहा, ऐकत रहा आणि डोंट बॉदर. इट्स ओके नॉट टू बी ओके. हरकत नाही, जमले नाही तरी हरकत नाही. परत प्रयत्न करू, परत विचार करू, परत पुढे वाढू. नमस्कार, बाय, प्रणाम.